मित्रांनो, हाच आहे कलावंतीचा डोंगर. दिसायला जेवढा सुंदर तेवढाच चढाईला कठीण. आणि आज आपण याच दुर्गगडाला भेट देण्यासाठी जाणार आहोत. शुभ सकाळ मंडळी. जय शिवराय, जय शंकर महाराज. मंडळी, आज आपण आलो आहोत कलावंती दुर्ग हा ट्रेक पूर्ण करायला आणि आम्ही या बाजूने आपल्याला वरती जायचं आहे. कलावंती दुर्ग म्हणजेच कलावंतीचा डोंगर असं सुद्धा म्हटलं जातं. जवळपास 2 तास आपल्याला बेस कॅम्पपर्यंत पोचायला लागणार आहेत आणि इथे गाडीसुद्धा पार्किंग करू शकतो. पार्किंगचे चार्जेस 30 ते 40 रुपये आहेत आणि या साईडला हा रस्ता आहे. गाडी पार्किंग केल्यापासून जो रस्ता आहे तो व्यवस्थित आहे, पण 2 तास वरती जायला लागतात बेस कॅम्पपर्यंत. त्यानंतर बाजूला प्रबळमाची आणि त्याच्याच बाजूला कलावंतीचा डोंगरसुद्धा. आपल्यासोबत आज आला आहे सुजय. कलावंती दुर्ग महाराष्ट्र राज्यातील रायगड या जिल्ह्यात आहे. या दुर्गाची उंची 2250 फूट असून इथे जाण्यासाठी मार्ग पनवेल, शिवूड फाटा आणि त्यानंतर ठाकूरवाडी असा आहे. मित्रांनो, आपल्यासोबत आहे ना, आम्ही ग्रुपच्या सोबत आलो होतो. शिवसाम्राज्य ट्रेकर्स पुणे, पण त्यांची आणि आमची चुकामुक झाली. आम्ही 2 व्हीलरने आलो आणि ते ट्रॅव्हल्स घेऊन जवळपास 40 ते 44 जणं ती पुढे आहेत. त्यांनी ट्रेकिंगला सुरुवात केली होती सकाळी 6-7:30च्या दरम्यान सुरुवात केली आणि आम्ही सुरुवात केली 10 वाजता. त्यांचं तोपर्यंत फिरून झालं असेल आणि आम्ही अजून खालीच आहे पार्किंगच्या पुढे जरा. कधी पोचणार? मित्रांनो, हा कच्चा रस्ता सोडून पुढे आलात ना, त्या पहिला टी स्टॉल लागतो इथे आणि इथून जवळपास अजून 1.5 तास ते 1 तास आपल्याला वरती जावं लागेल बेस कॅम्पपर्यंत. परिसर एकदम स्वच्छ आहे. प्रबळगड टी स्टॉल. अजून वरती आपल्याला जायचं आहे. पहिल्या स्टॉलपासून जवळपास गाववरचं ते 1 तास आहे आणि तिथून उजव्या बाजूला आपल्याला जायचे कलावंती दुर्गाकडे. 2 तास आपल्याला धरून चालावं लागेल. कलावंतीचे अखेरचे टोक प्रबळगडाची पसरलेली डोंगररांग. माथ्यावरून दिसणारा दक्षिणेकडील प्रबळगडाचा माथा इर्शालगड, माणेकगड, पूर्वेकडे माथेरान डोंगर, उत्तरेकडे चंदेरी असा हा परिसर असणारा दुर्ग. मित्रांनो, टी स्टॉलचा जो चढ आहे तो चढून आलात की 2 मार्ग लागतात. हा सुद्धा कलावंतीकडे जातो, पण हा लॉंग रूट आहे आणि इकडून जरा शॉर्टकट आहे, पण थोडा टफेस्ट आहे. टफेस्ट आपल्यासाठी नॉर्मलच आहे. सुजयने सुरुवात केली पण. जमलास? छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचे नाव बदलून कलावंती दुर्ग असे ठेवले. आज ज्या गडाच्या पायथ्याची सुरुवात होते त्याच पायथ्यांशी 2 मूर्त्या आहेत, भगवान गणेशांची आणि मारुतीरायांची. या 2 मूर्त्यांचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. मंडळी, जर तुम्ही सॅटर्डे संडे आलात तर असे स्टॉल आपल्याला जागोजागी दिसतील. तुम्हाला ऑफ सीझनला हे बंदसुद्धा असू शकतात. गडावर जाणाऱ्या मार्गाला अशा प्रकारचे टी स्टॉल जागोजागी आपल्याला पाहायला मिळतील. हा दुर्ग प्रबळगडाच्या लगतच्या भागाला लागून आहे. या दुर्गाशी प्रबळमाची या गावातील आदिवासी समाजाचे जिव्हाळ्याचे नाते आहे.
गडाच्या पायथ्याचा भाग हा चढणीचा असून पुढे जाऊन तो पठाराला मिळतो. पठारावर काही ठाकर आणि आदिवासी बांधवांची वस्ती आहे आणि मुक्कामासाठी तीच सर्वोत्तम जागा आहे. आता मी एका पठारावर पोचलो आहे आणि तिथेच एक टी स्टॉल आहे. मी मॅगी पण तिथेच खाऊन घेतली कारण भूक लागली होती थोडी. आणि इथे राहण्याची रात्रीची सोयसुद्धा केली जाते. टेंट आहेत आणि जेवणाची ऑर्डर दिली तर जेवणाची व्यवस्थासुद्धा केली जाते. आणि ह्या बाजूला जो जातोय रस्ता सरळ प्रबलमाची आणि कलावंती दुर्गाकडे, ते समोर जाऊन पुढे मर्ज होतात. ओके, लेट्स गो. मंडळी जवळपास 2.5 तास झालेत आणि आम्ही कलावंतीच्या बरोबर खालच्या साईडला. इथून अजून आपल्याला मिनिमम 1 तास लागेल आणि जो मेन पॅच आहे त्याच्यापर्यंत आपण पोचणार आहोत. मित्रांनो, आपण ज्या ग्रुपमध्ये येणार होतो सोबत त्याची काही मंडळी आता मला खाली भेटले आणि जे संदीप दादा आहेत ते अजूनही वरतीच आहे. त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतो, बघूया कुठे भेटत आहेत का. जय श्रीराम. उशीर केले. कुठे आहे दादाराव? कुठे आहेत? यायला लागले. अजून वरतीच आहेत? हो, जाऊ सावकाश. झालं ना? हो झालं. तर बेटा मंडळी बघूया संदीप दादा भेटत आहेत का कुठे, कारण त्यांची अर्धी मंडळी आपल्याला इथेच भेटली खाली. आणि अजून कोण कोण आहेत बघूया. सर्जेराव, हे बघा आता भेटलेत, मगापासून शोधतोय. काय म्हणतो सर्जे? अरे पेनला फोन केला मला आता 3 वाजता माझा पेन मधनं मी लोकेशन टाकलं. मग तिथनं मी आणि मित्र झालोय. लय लवकर आलो. भेटला फायनली. ज्याच्या शोधात भेटलेले आहे संदीप दादा. नमस्कार. टाइमपास केला आम्ही. अर्धा काय जास्त गाडी 20 किलोमीटर अजून मागे. मित्रांनो, फायनली आपण कळवंतीच्या बेस कॅम्पला पोहोचलोय. इथेच वरती बेस कॅम्प आहे. चढाई चालू आहे. आपल्याला जे मित्र भेटले होते ते आपल्यासाठी जेवणासाठी थांबणार आहेत, त्यामुळे फटाफट आपण इथून निघायचा प्रयत्न करणार आहे. जर तुम्ही असा कोणता ट्रेक करत असाल तर सर्वप्रथम तुमच्या खिशातले जे वॉलेट आहे किंवा मोबाईल आहे ते पहिले काढून बॅगेमध्ये ठेवा.
पण थोडंसं डेंजर पाहिजे. खूप मजा येते, मस्त वाटते. समोरच प्रबळगड दिसेल आपल्याला. बघूया वरती अजून काय आहे. वरती आहे तुम्ही इकडून इकडे बसा तुला मित्रांनो, फायनली आम्ही कलावंती दुर्गाच्या टॉपपर्यंत पोहोचलो आहे. अजून एक पॅच आहे, तो शिडी चढून जावं लागतं, गर्दी आहे, त्यामुळे आम्ही थोडासा रेस्ट करतोय. कसं वाटलं ट्रेक? अनुभव आलाय काय? कुठला आला? भैरवगड. भैरवगडाचं तर गोष्टच वेगळी आहे. समोरचा व्ह्यू मध्ये पूर्ण गाव दिसतोय. चला बघूया गर्दी कमी झाली काय आणि एकदम टॉपला चढूया आणि ड्रोन शॉट घेऊया. तिकडे सुट्टे आहेत का 10 रुपये तुझ्याकडे? आहेत काय? 50 आहे. दोघांचेच आहे. ओके, जर वरती चढायचं असेल तर तुम्हाला 30 असे 7 पे करावे लागतात. एकाचे 30 रुपये. इथं नाही सर.
मंडळी फायनली आपण कलावंतीच्या टॉपला पोचलेलो आहोत आणि समोरच आहे तो प्रबळगड, त्याच्यावर सुद्धा जायचा प्लॅन आहे. बघूया टायमिंगच्या हिशोबानुसार आम्ही जाऊ. आणि वरती हा पूर्णपणे स्पेस आहे आणि एक शिवाजी महाराजांचं स्मारकसुद्धा आहे इथे, त्याचंसुद्धा आपण दर्शन घेऊ आणि इथून खाली जाऊ. सुजय अजून यायचं आहे खाली. जपून ये एकदम. हा काय नाही, चल महाराजांचं दर्शन घेऊया आता. त्याची म्युझिक टाकायची नाही का आपल्याला. आम्ही चालू. कलावंती दुर्ग ट्रेक आणि आमचा ट्रेक आता संपलेला आहे. आता आम्ही निघालो आहे खाली जाण्यासाठी. फक्त 1 तास पुरेसा आहे. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंकर महाराज, हर हर महादेव.